माझा श्रीनिवास घरी येणार आहे हा, म्हणून मी खुश आहे. अगं वीणा वीणा लवकर ये, श्रीनिवास आला. काय आजी? श्रीनिवास आलाय. आले बा. औषणाचं ताट तयार कर लवकर. हो आजी, लगेच करते. हा. चल मला घेऊन चल, श्रीनिवास आलाय. हा चल, हा चल चल. सावकाश. दादा श्रीनिवास काय होऊन बसलं रे सगळं. सासूबाई रडू नका. बघा ठीक आहे, ते अगदी सुखरूप घरी परत आले आहेत. आजी तुम्हीच औक्षण करून घ्या. अरे नको 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 आकुस बाबा, नको. मी त्या देवाला सांगितलं, जे काही संकट येतील ते माझ्या मुलांच्यावर नको, माझ्या मेलीवर येऊ देत. सासूबाई नका बोलू असं, काही अभद्र बोलू नका. बघा सगळं ठीक होणार, तर कुठलंही संकट आपल्या घरावर येणार नाही. सगळं ठीक आहे. रडू नको आई, नको रडू. मी अगदी ठीक आहे. या चल सावकाश. बाबा आता बरं वाटतंय ना तुम्हाला? तुम्हाला बघून मलाही खूप बरं वाटतंय. तुम्हाला माहितीये का, शिरा केलाय अननसाचा. हिने विणाने आणि मी तुमची खोली आवरून ठेवली आहे. मंगल कळलं सगळं. पहिले जरा पाणी आण ना सगळ्यांसाठी. जा विणा पाणी घेऊन ये ना जरा. चला काकू, मी पण निघतो. काका काळजी घ्या. सिद्धू जरा थांब. जरा इथे येशील. सिद्धू अहो सावकाश. काका थँक्यू.
तू होतस म्हणून मी आजचा दिवस बघू शकलो. थँक्यू. काका काका तुम्ही बसा. बसा सावकाश. काका तुम्ही असं सगळं म्हणू नका प्लीज. बरोबर बोलतायत ते. गेले 2-3 दिवस तू जी काही धावपळ केलीस ना बाळा, तुझा इतका आधार वाटलाय आम्हाला म्हणून सांग. खरंच आमच्या घरातले सगळे लोक नुसते बसून होते आरामात. त्यावेळी तू आणि लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये थांबलात. माझ्या श्रीनिवासला निर्दोष सोडवण्यासाठी तू काय काय उचापती केल्यास ही सख्खी मुलंही करणार नाहीत आजकाल. हो आजी असं काही नाहीये. आणि काका तुम्ही बरे झालात, घरी आलायत आणि आज सगळ्यांसोबत आहात, काय कमी आहे का? काका आता तुम्ही ना लवकरात लवकर आधीसारखे बरे व्हा, एकदम फिट अँड टकाटक. तुझ्या तोंडात तूप साखर पडो. खरंच पुन्हा एकदा आभार तुझे सगळ्यासाठी. काका तुम्ही आभार म्हणून पुन्हा परका करताय हा मला. हरकत नाही, मी निघतो आता, जरा काम आहे. काका आणि लक्षात आहे ना तुम्हाला, पेट आणि टकाटक. नक्की. चला आलो. लक्ष्मी मी जरा पडतो आता. हो हो मी आहे. सावकाश. त्यातली काही औषधं द्यायची. सुपर्ण तर ही कशाला आली इथे? तुम्ही इथे कशाला आलायत? अगं दारातच उभं ठेवणार आहेस की आत बोलवणार आहेस? या ते दॅट्स गुड. काय काम? तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय सकाळी. मी इथूनच पास होत होते, म्हटलं भेटून जाऊ. हो नाही, फक्त एवढंच का आणखी काय कारण होतं? सिरियसली तुमचा ना हाच प्रॉब्लेम आहे, सतत डाऊट घेत असता. आनंदीला पण मी किती प्युअर इंटेन्शनने भेटायला येते, पण नाही, सतत माझ्याशी भांडत असता. मग आता आम्ही काय सगळ्यांनी तुझ्याशी गप्पा मारायच्या? 1 मिनिट, तुम्ही सगळे जरा शांत राहा. ती जर चांगल्या मनाने आलीये भेटायला तर असू दे ना. हे बघ, औषध घेतलंय त्यांनी, आराम करतायत ते, बाहेर नाही येणार. तुला भेटायचं असेल तर आत यावं लागेल. ये. दादा ही बाई वाटते तेवढी साधी नाही बरं का. मला माहितीये ना, मी गेलो होतो ना त्या व्हीलच्या वेळेस, तेव्हा बघितलं तिला. डेंजर आहे डेंजर. अरे ही काय, हिचा नवरा हिच्यापेक्षा डबल डेंजर, दोघही डेंजर डेंजर. खरंय. हो ना, या बाईचं ना इथं येणं पटतच नाही मला. आज कसा काय हिला पुळका आला काय माहित. नेहमी येते ना तेव्हा घरातलं वातावरण अशांत करून जाते. आज असं काही केलं नाही म्हणजे मिळत.
हिने आता फक्त आनंदींचा विषय काढायला नको. फार वाईट झालं. एनिवे, काळजी घ्या. एक मिनिट. मी गेटवेल सून तर म्हणाले, पण एक सांगायचंच राहिलं. लवकरच काकांना निर्दोष असल्याचा टॅग मिळेल. टॅग? कसला टॅग? हो, तुम्हाला नाही माहित? बाहेर सगळीकडे चर्चा आहे. तुमच्या बाबांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी 10 लाखाची अफरातफर केलीये. सुपर्ण, काय? ए भवाने, जरा तोंड सांभाळून बोल. माझ्या मुलाबद्दल बोलते, सुलक्षात ठेव. अहो, असं काय करताय? मिसेस तळवींना माहिती आहे हे सगळं. हवं तर विचारा तुम्ही त्यांना. हो की नाही मिसेस तळवी? आई, काय चाललंय? काय प्रकार आहे हा? आई अगं तू शांत काय? अगं बोल ना, काहीतरी खरं आहे का हे? खोट आहे. यांनी काहीही केलेलं नाही. हे असं काही करूच शकत नाही. म्हणजे फ्रॉड झालं हे खोटं आहे? हे बघ, ते जे काय झालं असेल ते झालं असेल, पण त्यात यांचा काहीच संबंध नाही. माझे पती निर्दोष आहेत. अहो, हे मला सांगून काय उपयोग? कोर्टात सिद्ध करा. ओके? आई, हे काय चाललंय सगळं? कसला फ्रॉड? कसले 10 लाख? काय चाललंय? कसला आळ आहे हा? आणि आई हे सगळं तुला माहिती होतं, मग आम्हाला का नाही सांगितलं? एवढी मोठी गोष्ट आम्हाला फिरायतांकडून कळते. अगं, आम्ही घरची माणसं आहोत ना. आणि तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती का आई मला? नाही म्हणजे बाबांच्या ऍक्सिडेंटचं तू मला सांगितलं नाही सर, पण हे सुद्धा कोणाला काही सांगितलं नाहीस तू. भावनाताई, मला सांग, तुलाही माहिती होतं याबद्दल? घ्या, म्हणजे हे सगळं हिला पण माहित होतं, फक्त आम्हाला माहित नव्हतं. काय चाललंय आई हे? हा? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि उगाच नाही म्हणत मी तेवढी लोडकी आणि बाकी सगळे तुझे लाडके. नाही रे, आपल्याला या घरात काही किंमतच नाहीये. कारण आम्ही काही बोललो की तुला पटतच नाही ना आई. आमच्यावर विश्वासच नाहीये तुझा. हो ना, चुकलंय आई, तुझं खूप चुकलंय. आई अगं एकदा बोलून बघायचं ना आमच्यासोबत, आम्ही काहीतरी नक्की केलं असतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या बाहेरच्या सुपर्णाकडून कळतात. तिच्या समोर तोंडावर पडलो ना आम्ही. इतर वेळी कुटुंब करतात जेव्हा पैसे हवे असतात, आणि ह्या गोष्टी लोकांना, आपल्या कुटुंबातल्या लोकांना कळायला नको. दादाचं अगदी बरोबर आहे. मला सुद्धा हे अजिबात पटलेलं नाही. जाऊ दे. काय एवढं मरायचं, घरात पैसे द्यायचे आणि बाहेरच्यांसमोर आपलं नाक कापून घ्यायचं. हो. काय चाललंय? जाऊ दे. आई आई बस इथे ये. ये मी पाणी घेईन. हो पाणी. काय होतंय? पाणी पाणी घे. कानातून रक्त यावं असं फाड फाड बोलून गेली ही मुलं, पण एकालाही वाटलं नाही की आपला बाप निर्दोष आहे. आणि ज्याला वाचा नाही तो जीव तोडून सांगतोय की माझा बाप निर्दोष आहे.
पोलीस? अय्या पोलीस आले! अरे देवा! अरे हरीश, संतोष, पोलीस आले घरात! अय्या गं, पोलीस कसं काय? श्रीनिवास दळवींचं घर हेच का? हो हेच आहे. काय झालं? मिस्टर दळवीं विरुद्ध आमच्याकडे FIR आहे. कशाबद्दल? फ्रॉडची FIR फाईल केली आहे मॅडम. साहेब यांनी काही केलेलं नाहीये. खरं सांगते, हे निर्दोष आहेत. माझ्याकडे पुरावा आहे. ते निर्दोष असल्याचा पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा? हो, 2 मिनिटं थांबा. थांबा. कुठे आहे पुरावा? नाही. मस्करी करताय का आमची? आमचा वेळ काय फुकट वाटला का तुम्हाला? साहेब मी खरंच सांगते, माझ्याकडे फाईल होती. मी स्वतः ती ठेवली होती, पण आता ती सापडत नाहीये. गहाळ झालीये. मूर्ख समजलात का आम्हाला? पुरावा असेल तर दाखवा, नाही तर आम्ही आमची प्रोसिजर कंटिन्यू करतो. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्यांच्या ऑफिसमधून स्वतः ती फाईल आणली होती आणि इथे ठेवली होती. काय बोलताय तुम्ही? फाईल शोधून आणली होती म्हणजे काय? आई, अगं काय विचारतायत ते? आता तरी खरं सांगून टाक. मी खरं तेच सांगते. साहेब मी स्वतः यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. कारण त्या फाईलशिवाय यांना निर्दोष सिद्ध करणं कठीण होतं. म्हणून मी स्वतः गेले आणि ती फाईल घेऊन आले. मी माझ्या हाताने कपाटात ठेवली होती. पण मला तर कळत नाही ती गहाळ कशी झाली. कुणीतरी तिकडून नेली आहे ती. तिथे काही हिशोबाचं काही दिसतंय का बघ ना. साहेब विश्वास ठेवा माझ्यावर. यांनी काही नाही केलंय. म्हणजे तुम्ही ती फाईल चोरून आणली? हा? यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय तसा आहे. ठीक आहे, आता मिस्टर दळवीं सोबत तुम्हालाही पोलीस स्टेशनला यावं लागेल. बोलवा मिस्टर दळवींना. कुठे आहेत ते? ओ साहेब, नको साहेब. ते आत आहेत, पण तिकडे. साहेब माझ्या बाबांनी खरंच काही केलं नाही. आणि हो आत्ता त्यांना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळालाय. हो तुम्ही असं त्यांना आता नाही घेऊन जाऊ शकत. प्लीज. आमचं काम आम्हाला शिकू नका मॅडम. ते आता हॉस्पिटलमध्ये नाही आहेत, याचा अर्थ ते आता बरे आहेत. अहो चला रे. नाही, एक मिनिट. साहेब खरंच बरं नाही आहे त्यांना. तुम्ही नका येऊ. मी आणते त्यांना बाहेर. मी आणते. आई सावकाश. अहो ते तुमच्या ऑफिसमधून ना. मिस्टर दळवी, तुमच्या विरोधात FIR आहे. तुम्हाला आणि यांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. चला.
काळजी करू नकोस, त्यांना काही होणार नाही. हा. मी आहे ना त्यांच्या बरोबर. हा हा मी आणि ते लवकर परत येऊ. हा हा सगळ्यांना माहितीये त्यांनी काही केलं नाही, ते निर्दोष आहेत, पण ते त्यांचं काम करतात. आपण अडथळा आणायचा नाही. वीणा, घरावर लक्ष असू दे, याची पण काळजी घे. घाबरू नको. लक्ष्मी, हॅलो हॅलो सुपर्णा मॅडम, काय हो तुम्ही मला सांगितलं नाही की ती फाईल आहे ती माझ्या बाबांच्या निर्दोष असणाऱ्या पुराव्यांची फाईल होती म्हणून? का नाही सांगितलं तुम्ही मला? ते तुम्हाला समजण्याची काहीच गरज नाही. असं का? खरं तर तुम्ही मला त्याचे जास्त पैसे द्यायला पाहिजे होते. ओ रिअली? हो रिअलीच. ओके, मी देते तुम्हाला एक्स्ट्रा पैसे, पण त्या बदल्यात मी एक गोष्ट करेन. कोणती? तुम्ही ती फाईल तुमच्याच घरातून चोरून मला आणून दिलीये हे मी येऊन तुमच्या घरच्यांना सांगते. चालेल? नको मॅडम, नको प्लीज. मी कोणत्या दिन असं काही करू नका प्लीज. हो ना, मग एक्स्ट्रा पैसे बिसे काही मिळणार नाहीयेत. मेली, मीच तिच्याकडनं आधी जास्त पैसे घ्यायला हवे होते. मला मिली ना अक्कलच नाही. हॅलो, हाय भावना, माझं तुझ्याकडे ना एक इम्पॉर्टंट काम आहे, लगेच येऊन भेट मला. आधीच तुम्ही जो प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलाय ना तो काही कमी नाही. त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे माझ्याकडे. हे बघा, माझा तुमच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास नाही. ऑल राईट, तरी तुला जर असं वाटत असेल तुझ्या बाबांची निर्दोष मुक्तता व्हावी तर तू येऊन भेटशील मला लगेच. हा, आता यावेळी कसे वाचतात ना ते बघतेच मी. काय म्हणाला या? अहो, काय झालं? त्रास होतोय का? अचानक दुखायला लागला. ऐक लक्ष्मी, हा. पाणी 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 हवंय? पाणी. पाणी इथे नाही हो. 2 मिनिटं. साहेब एक ग्लास पाणी हवं होतं, यांना जरा त्रास होतोय. गरमी खूप वाढली आहे ना सध्या, सारखी तहान लागते. अशा वेळी माठातलं मस्त थंडगार पाणी पिऊन ना खूप छान वाटतं. साहेब अहो, तुम्ही ऐकलं नाही का? इथे यांना पाणी हवंय. अहो त्यांना बरं नाहीये ना, खूप त्रास होतोय. एक ग्लास पाणी द्या ना. साहेब जरा त्यांना सांगा ना, हात जोडते, पाणी द्या ना एक ग्लास. अरे हात जोडतायत, देऊन टाक ना त्यांना थोडं पाणी. हो सर, तुम्ही सांगताय तर मग देतो त्यांना पाणी. अहो आणतायत ते पाणी. 1 मिनिट साहेब, जरा लवकर आणा ना.
अहो आणलं आणलं घ्या 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 मॅडम, पाणी घ्या द्या. घ्या हा द्या ना घ्या 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 मॅडम. घ्या द्या घ्या 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 द्या ना अहो, घ्या ना मॅम घ्या अहो द्या ना अहो काय करताय तुम्ही पाणी सांडलं ना त्याला आम्ही काय करायचं? आम्ही तर पाणी दिलं होतं, तुम्हालाच ते नीट घेता नाही आलं. अहो का असं वागताय? काही माणूस की आहे की नाही तुम्हाला? कायद्याचे रक्षक आहात ना तुम्ही? असं वागता? बघा त्यांच्याकडे, त्यांना बरं नाही म्हटलं ना, थोडं पाणी हवंय. हो बाई, मुकड्यानं बसा, नाही तर दुसरीकडे शिफ्ट करू हा तुम्हाला. ए तुझा रे, तुझं काम कर. काय उभा आहेस तिथे? हो 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 सर, हो सर. सुपर्णा, आली मी. बोला, तुम्हाला काय बोलायचंय? तुझ्या वडिलांवरचा आरोप जो खोटा आहे तो. अगं हो, माहितीये मला. तुझ्या वडिलांनी कोणताच फ्रॉड केलेला नाहीये, ते निर्दोष आहेत, सगळं माहितीये. आता तुला प्रश्न पडला असेल, हे सगळं मला कसं माहिती? सांग. माझ्याकडे एक फाईल आहे जी तुम्ही त्यांच्या ऑफिस मधून चोरून आणली. ती फाईल तुमच्याकडे कशी आली? ते महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं हे आहे, तुझ्या वडिलांची निर्दोष मुक्तता झाली पाहिजे, हो ना? सुपर्णा, ती फाईल मला द्या. अगं हो हो, एवढी काय घाई आहे? सुपर्णा, माझ्या आई वडिलांना निर्दोष असूनही तुरुंगात टाकलंय. तुम्हाला कळतंय का? ती फाईल माझ्यासाठी महत्वाची. द्या मला ती. हो गॉड, केवढा तो ॲटिट्यूड. फाईल पाहिजे ना, मग रिक्वेस्ट करायची. प्लीज सुपर्णा, ती फाईल मला द्या. मज्जा नाही आली. सुपर्णा, मी तुमच्या पाया पडते हवं तर. पण मला ती फाईल प्लीज द्या, प्लीज. नाईस, आय लाईक इट. खरं तर तुला पाया पडायची काहीच गरज नाही. टेन्शन नको घेऊस, मी देईन तुला फाईल. फक्त त्या बदल्यात तुला मला एक गोष्ट द्यावी लागेल. काय? आनंदी. म्हणजे? एक गोष्ट सोपी आहे भावना. आनंदीला माझ्याकडे सोपव आणि फाईल घेऊन जा. नाहीतर फाईल मी माझ्याकडे ठेवते, तुझे आई बाबा राहू दे जेलमध्ये. हो, आता तुला काय महत्वाचं आहे? आनंदी, तुझे आई वडील. निर्णय तुझा आहे. तुम्ही का असं वागताय? सुपर्णा, तुम्हाला माहिती आहे, आनंदी आणि माझे बाबा दोघही माझ्यासाठी तितकेच महत्वाचे. मला खरंच ही फाईल खूप महत्वाची आहे माझ्यासाठी. हो ना? आता तुला कळतंय? आपल्या जवळची एखादी गोष्ट स्टेकला लागली की कसं वाटतं? हे बघा, ही फाईल आम्ही मिळवली आहे. आम्ही आमची लढाई लढत होतो आणि माझे बाबा निर्दोष सुटलेही असते, पण तुम्ही मध्ये खोडता घातलात. अगं हो, मग आता ऑप्शनही मीच देते. आनंदीला माझ्याकडे सोपव आणि ही फाईल घेऊन जा. नाहीतर काय? एक मिनिट. नाहीतर नाही, प्लीज 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 थांबा. प्लीज असं काही करू नका हो. हे बघा, मी आनंदींना तुमच्याकडे नाही सोपवू शकत. मी
एक करू शकते, तुम्ही हवं तर आनंदींना आमच्या घरी येऊन तुम्हाला हवं तेवढा वेळ भेटा. तुम्ही तिच्याबरोबर हवं तेवढा वेळ खेळा. मी काही नाही बोलणार. खरं खरं सांगते मी, खरंच. भावना, मी तुला मूर्ख वाटले काय ग? मी आनंदीला तुमच्या घरी येऊन भेटायचं म्हणजे काय? तुम्ही सगळे माझ्यावर वॉच ठेवणार. माय फुट. मग काय हवंय तुम्हाला? प्लीज आनंदींना कायमचं मागण्याचं सोडून दुसरं तुम्ही काही मागा प्लीज. करेक्ट आहे तुझं. आनंदीला कायमचं मागायचं म्हणजे कमिटमेंट झाली, राईट? आपण एक काम करूया, इथून पुढे जेव्हा मला वाटेल तेव्हा हवं त्या ठिकाणी मी आनंदीला भेटू शकतो. बोल, मान्य? मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर मग नाही 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 प्लीज प्लीज नाही, असं नका करू प्लीज. भावना, माझ्याकडे ना तुला फालतूचं एंटरटेन करायला वेळ नाही. पटकन बोल, फाईल का आनंद? फाईल फाईल. मला माहित होतं तू तुझ्या वडिलांनाच निवडणार. आनंदी तुझी स्वतःची मुलगी नाहीये ना. एनिवे, तू ही फाईल घेऊन जाऊ शकतेस. अगं हो हो, एवढी काय घाई आहे? आधी सगळ्या माझ्या अटी तर मान्य कर. माझ्या कंडिशननुसार इथून पुढे एव्हरी सॅटर्डे संडे आनंदी माझ्या सोबत राहणार. मान्य? मान्य. गुड. फाईल इज युअर्स. डोंट वरी, आनंदीची मी खूप छान काळजी घेईन. इथून पुढे मी तुला असाच त्रास देणार आहे भावना. माझी आई गेल्यानंतर मी जितके रडले ना, त्या एक एक अश्रूचा तुझ्याकडून सूड उगवणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. नाही तुला बर्बाद करून सोडलं ना, तर नाव सुपर्णा नाही लागणार. साहेब साहेब ही फाईल. कसली फाईल? साहेब यात माझे बाबा निर्दोष असल्याचे पुरावे आहेत. प्लीज एकदा बघून घ्या. भावना, ठीक आहे. मिस्टर दळवी निर्दोष आहेत, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. काढा त्यांना बाहेर. थँक्यू. अहो अहो चला, त्यांनी जायला सांगितलंय. सावकाश. बाबा सावकाश. थँक्यू साहेब, खरंच थँक्यू. चला. एक मिनिट. मिस्टर दळवींची सुटका झालीये, मिसेस दळवींची नाही. म्हणजे मिस्टर दळवी निर्दोष आहेत. मिसेस दळवींनी जे ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड केली आहे, फाईल चोरली आहे, त्यासाठी त्यांना आज जावंच लागेल. काय? हो साहेब, अहो प्लीज असं करू नका. हो प्लीज. आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुम्हालाही आत टाकावं लागेल. हे टाका रे आत. साहेब 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 प्लीज असं करू नका. अहो बाबांना सोडवण्यासाठी आईला हे करावं लागलं. साहेब मॅडम, टाकावं ना आत. अहो अहो ऐका ना, काय साहेब. करता तुम्ही? साहेब अहो, प्लीज. भावना. अहो, प्लीज ऐका, प्लीज. चला. सिद्धू, सोडा यांना. अहो पण सर, ऑफिस मी फोडलंय, फाईल्स मी चोरल्या. हवाय पुरावा? नाही सर. मग सोडा यांना. त्वरित, तात्काळ, ताबडतोब. हो साहेब, सोडतो. मॅडम, सोडा त्यांना. अहो काकू
तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी जा. सिद्धू तू कशाला कबूल केलंस? आता ते तुला अटक करतील. काकू, अख्ख्या सासवडमध्ये आपल्याला हात लावणार अजून जन्मालाच नाही आला. तुम्ही निश्चिंत व्हा, काकांची काळजी घ्या. सिद्धू तुझे उपकार. काका प्लीज तुम्ही असं काही म्हणू नका. तुम्ही फक्त काळजी घ्या स्वतःची. मॅडम तुम्ही घेऊन जा. काकू सांभाळून बाळा. सावकाश. काय साहेब, स्वागत नाही करणार आपलं? बोला, कोणत्या लॉकअप मध्ये जायचंय? त्या या या. अहो सर मस्करी नका करू. तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? उखाडा जाम वाढलाय हो. ज्यूस ज्यूस सांगतो. ए ज्यूस घेऊन ये रे. ज्यूस तुम्हीच प्या. कसं आहे ना, डोकं शांत ठेवण्याची गरज तुम्हालाच आहे. कळलं नाही सर. मी समजवतो ना. कसं आहे, आत्ता ज्या लोकांना तुम्ही अटक केली ना, ती माझी फॅमिली. तर माझ्या फॅमिलीला जर तुम्ही त्रास दिला तर आवडणार आहे का मला? नाही नाही सर. नाही ना. मग कसं आहे, उद्या काही करताना डोकं शांत ठेवून काम करायचं. आलं लक्षात? हो हो सर. श्रीनिवास, लक्ष्मी, तुमच्याची संकट कधी संपणार आहेत काय माहिती. एकामागून एक संकट येतच राहिले तुमच्या बरोबर. तुमच्या जीवाला शांती कधी मिळणार आहे तेव्हाच ठाऊक. आई तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. होय सासूबाई. नमस्कार. नको रे बाबा. सावकाश सावकाश. तुम्ही या बसा इथे. हो. या. जाऊ ना. सावकाश. आई, बाबा, तुम्ही सुखरूप घरी परतलात ना, त्यामुळे देवाचे लाख लाख आभार आहेत. मला ही एक गोष्ट कळत नाहीये की आई बाबांची निर्दोष सुटका कशी काय झाली. दादा काय बोलतोयस? नाही म्हणजे दादाला असं म्हणायचंय की ती फाईल सापडत नव्हती ना, मग ती नाही सापडली तरी ही सुटका कशी झाली? हो ना, बरोबर ना? हा, तुम्ही दोघं नुसते बसून राहायला नसतात, काहीतरी धडपड केली असती ना तर तुम्हाला हे प्रश्न पडले नसते. अरे पण आम्हाला काही माहितीच नसतं ना कशातलं. हा, आणि मला तर घरातले कोणी आपलं मानतं की नाही मला काही कळतच नाही, कारण कोणी काही सांगतच नाही ना. ताई, दादा, मी ती फाईल मिळवली आणि मी ती फाईल पोलीस स्टेशनला घेऊन गेले म्हणून पोलिसांनी आईबाबांना सोडले. एवढी महत्वाची फाईल हरवली होती. तुम्हाला आहे ना जराही सेन्सच नाही. एवढी महत्वाची फाईल घरातून हरवते काय, नंतर अचानक सापडते काय? हो ना, यांच्या ह्याच्यातच सगळं चाललेलं असतं. गप्प बसा आता दोघही. आई बाप सुखरूप घरी आले त्याचं काहीच नाही. दगड नुसते, एक शब्दही बोलू नका आता कोणी. आजी, मी जरा आनंदींकडे बघते. हो. आई, तुम्ही जरा फ्रेश होऊन घेता का? मी जेवण गरम करायला घेते. हा, लक्ष्मी, सतत आपल्या घरावर येणाऱ्या संकटातून आता आपण बाहेर पडलोय. उद्या सकाळी जाऊन देवीची ओटी भरून येतो. हो सासूबाई. आई, जान्हवीला याबद्दल काही सांगायला नको ना, उगाच टेन्शन येईल तिला. हे बघा,
आपण सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवूया, जानूला या बाबतीत काहीही कळता कामा नये, ठीक आहे? हो. 2 दिवस झाले जानूविषयी काही बोलणंच झालं नाहीये माझं. वीणा, जानूचा काही फोन आला होता का? नाही, घरी तरी आला नाही तिचा फोन. अहो, एक जान्हवीला फोन करते, कारण काय ना की म्हणजे तिला काही सांगत नाही मी, पण ती हॉस्पिटलमध्ये येऊन गेली, तुम्हाला बघून गेली, नंतर काही संपर्क नाहीये. एकदा फोन करून तिची खुशाली तर बघूया. वीणा, फोन आण, तिला सांगायला हवं ना आपण घरी आलोय. ठीक आहे. The number you are trying to call is currently not reachable. फोन लागत नाही हो. परत बघ. The number you are trying to call is currently not reachable. नाही हो, नाही लागत आहे. आई पॅनिक कशाला होते? त्यांच्या घरी रेंजचा इश्यू आहे माहिती आहे ना, मागच्या वेळी पण असंच झालं होतं. उद्या सकाळी लावू ना फोन. हा आई, हे बघ, आज काही फोन करू नकोस, उद्या फोन कर आणि मग हवं तर तिला सगळं सांग, ठीक आहे? आणि टेन्शन घेऊ नको अजिबात. हे बरं आहे आई, ती तुझी लाडकी लेक इथे सुखात आहे की नाही याची काळजी तुला इथे बसून लागलीये, आणि मी माझ्या मुलाबाळांना नवऱ्याला सोडून इथे येऊन राहिलीये. हा, कालपासून इथे आलीये. काही खाल्लंय प्यायलंय, काय करतीये, काही विचारलंच तरी का? माझी काळजीच नाहीये ग तुला. मी म्हणते ना की मी मात्र दोडकी, ते खरंच आहे अगदी. हा, आता तर पोटात खड्डा पण पडलाय माझ्या. हो, मला पण भूक लागली, जेवूया आता. चला. हो ना. ऍक्च्युली आता जेवायला पाहिजे आपण सगळ्यांनी. हो. चला चला आपण जेवायला जाऊया. चला. हा, चल चल. आई बाबा चला मी जेवून माझ्या घेऊया. त्या- चल. नाही नाही नाही. हे बघ, ही माझी खुर्ची. अगं वीणा, अगं चल जेवायला वाढ. चल चल चल. अरे पण तू मग इकडे समोर दादा येईल ए, असं समोर या माझ्या. अरे काय चाललंय? अरे मी इथे बसतो नाही, मी पुढे 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 पळा मागे. जा ना तिकडे. पुढे पळा. ए, 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 हे बघ. नाही नाही मला